अधिवेशनाचा तिसरा आठवडाही गोंधळाचा. लोकसभा आणि राज्यसभा 2 वाजेपर्यंत स्थगित. संसद भवन परिसरात विरोधकांचं शहांविरोधात आंदोलन. शहा गायब झाल्याची टीका. पंतप्रधान आणि गृहमंत्री हलवले. मोदी शहांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही. ते संसदेत यायला का घाबरतात? संजय राऊतांचा हा खोचक सवाल. राम मंदिर दानचोरी विरोधात बोलणं असंवैधानिक आहे का? संजय राऊतांचा सवाल. पप्पू यादव यांच्यावरील चाकू हल्ल्यावरून संघाला भूमिका स्पष्ट करण्याचं आव्हान. सीजेपीच्या कोर कमिटीची बुधवारी महत्त्वाची बैठक. दिपके यांच्या निवासस्थानी बैठकीमध्ये पुढील अजेंडा ठरवणार. तर राजकीय पक्ष स्थापन करण्याचा अद्याप विचार नाही. दिपकेंची भूमिका स्पष्ट. 2029च्या निवडणुकीसाठी शिवसेनेचा मास्टर प्लॅन. जेएनझी मतदारांसाठी नेतृत्व करण्यासाठी योग्य चेहऱ्याची करणार निवड. नव्या 38 कोटी तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी शिंदेंची रणनीती. रायगडच्या पालकमंत्री पदासाठी भरत गोगावले हे आग्रही. गोगावलेंची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत फोनवरून चर्चा. येत्या 3 ते 4 दिवसांमध्ये तिढा सुटेल. गोगावलेंना आश्वासन. सूत्रांची माहिती. पंकजा मुंडेंनी भाजपमधून बाहेर पडावं. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री व्हायला काँग्रेस पंकजांना मदत करेल. विजय वडेट्टीवार यांच्याकडून पंकजा मुंडेंना खुली ऑफर. बिहार, मध्य प्रदेश, गुजरातमध्ये पोटनिवडणुकीसाठी मतमोजणी. बांकीपूरमधून जनसुराज पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर हे आघाडीवर. 8व्या फेरीनंतर प्रशांत किशोर 3500 मतांनी आघाडीवर. भाजप उमेदवार नीरज कुमार दुसऱ्या क्रमांकावर. महिला कुस्तीपटू लैंगिक शोषण प्रकरणामध्ये ब्रिजभूषण सिंह हे निर्दोष. दिल्ली न्यायालयाचा निकाल. माझ्या विरुद्ध कट रचलेला. कोर्टातून बाहेर आल्यानंतर ब्रिजभूषण सिंह यांची ही प्रतिक्रिया. नीट पेपरफुटी प्रकरणातील सुनावणी पुढे ढकलली. प्रतिज्ञापत्र दाखल करण्याची केंद्रानं कोर्टाकडे वेळ मागितला. पुढील सुनावणी 7 ऑगस्टला.